धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। मी 2.5 महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो ज्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना नुसता राजीनामा त्यांनी द्यायला नाही पाहिजे, तर धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी व्हायला पाहिजे होती। असो 2.5 महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला, पण राजीनामा देऊन विषय संपत नाही। सरकारने ज्या पद्धतीने एसआयटीच्या माध्यमातून असेल किंवा अनेक यंत्रणांच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे, ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे। आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मिक कराडाच्या पासून आणि कोण कोण त्याच्यामध्ये लोक हे दडलेले आहेत या क्रूर हत्येच्या माध्यमातून, किंबहुना हे जी दहशत या बीडमध्ये निर्माण केलेली आहे, हे सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं आहे। म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा नुसतं चर्चा करत राहण्यापेक्षा पुढे सरकार काय करणार आहे आणि ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे, ते काल समोर अनेक पिक्चरच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले, तुम्ही नेमकं पुढे कसं जाणार आहे ह्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं। इथं कोणाचं अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना आहे। ज्या पद्धतीने क्रूर जे फोटो आहेत ते समोर येत आहेत, सरकारला राजीनामा घ्यायला इतका वेळ का लागला असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। नाही, निश्चित आहे। मला तर असं आठवतं की मी पहिलं ज्यावेळी गेलो होतो तिथं गावी, आणि गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात ज्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा म्हणजे यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे। 2-2.5 महिने घालवलेत आणि वर हा माजी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणीच्या मी राजीनामा देतो। किती मगरूरपणा आहे, म्हणजे एवढं होऊन सुद्धा हा मगरूरपणा, ह्याच्यावर का कोण बोलत नाही? देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, पहिल्या दिवशीपासून मी सांगत होतो। काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो। देवेंद्र फडणवीस सुद्धा नुसतं ऐकून घेत होते। आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने, मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाहीये, पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे। राजीनामा नुसतं घेऊन चालणार नाही। एकीकडे हे प्रकरण होत असताना दुसरीकडे कोरटकर यांना सुद्धा अजून पकडलेलं नाही आहे। त्यांचा फोन सिम कार्ड घेतले जरी असले तरी त्यांना अटक मात्र झालेली नाही। या सगळ्या सखोल गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे। तर कोरटकर सुद्धा धाडस कशी होती शिवाजी महाराजांच्या बद्दल, छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जो बोलून गेला किंवा त्यांच्या मागं काय भूमिका नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर डोक्यासमोर ज्या गोष्टी नेहमी घडत असतात ते त्यांच्या तोंडातनं व्यक्त झाल्या। असे लोक महाराष्ट्रात कसे राहू शकतात आणि ह्याच्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत, का विलंब लावतात? एवढी जसं पाहिजे तसं महाराष्ट्रात बोलायचं किंवा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात बोलायचं, हे फार वाढत चाललेलं आहे। अनेक आहेत, ते राहुल सोलापूरकर असतील, त्या कोरटकर असेल, या लोकांना चोप द्यायला पाहिजे। अबू आझमींनी देखील काल एक वक्तव्य केलं, ते म्हणजे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, त्याचबरोबर औरंगजेबाची सुन्न उधळलेली आहेत, 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। या मला हेच कळत नाही, असे लोक ह्या औरंगजेबचं उदारीकरण कसे करू शकतात? त्या औरंगजेबने छळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांना त्रास दिला, छत्रपती ताराबाई राणीसाहेबांची 7 वर्ष लढला आणि लढला नाही, क्रूर पद्धतीने तो येत होता। लढाई करणं राजनीती हे वेगळा भाग आहे, क्रूर पद्धतीने तो यायचा। आणि अशा वेळी तो अबू आझमी सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो। या माणसांना महाराष्ट्रातनंच गेट आउट करायला पाहिजे। असे माणसं महाराष्ट्रात कसे राहू शकतात? मला आश्चर्य वाटतं। आज तुम्ही आलेला आहात, तर मुळातच आज येण्याचं कारण काय? ह्या संपूर्ण प्रकरणांच्या संदर्भात आज तुम्ही कोणाची भेट घेणार आहात? नाही, मला भेट घ्यायची गरज, कशाला भेट घ्यायची गरज आहे? सगळ्यांना, जनतेला, सगळ्या पूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहे काय प्रकार चालू आहे। याला भेट देऊन काय करायचंय? आणि यांना भेट घेऊन आम्ही जर आमचं निवेदन देत असतो तर उपयोग काय मग या पदावर राहून?
राज्यात एकूणच ज्या कारवाया होत आहेत, गृह खातं बघतोय आपण, हिंदी में आ रहे थे। औरंगजेब को लेकर अबू आजमी ने बहुत आसिम आजमी ने औरंगजेब की तारीफ की है, वो अच्छा राजा था, वो अफगानिस्तान। अरे क्या अबू आजमी बात कर रहे हैं, इतना क्रूर हत्या की है संभाजी महाराज की, वो महाराष्ट्र में क्यों रह रहा है मुझे मालूम नहीं है। ऐसे आदमी महाराष्ट्र से बाहर फेंकना चाहिए। क्या कायदा सुव्यवस्था चल रही है वो मुझे मालूम नहीं। जो आपको डेमोक्रेसी है इसलिए कुछ भी बात करें आप, इनका अधिकार ही नहीं प्राप्त होता, वो महाराष्ट्र में रह सकते। कुछ लोगों ने They should be thrown out of Maharashtra. If I would have been in this position, I would have thrown them out. संभाजी नगर में औरंगजेब की कब्र है, उसको उखाड़ने की बात कुछ लोग कह रहे हैं, क्या कहेंगे? नहीं, उखाड़ने की बात ऐसे नहीं है, जिसकी वो मौत उधर हो गई है, ठीक है, वो रहने दो ना, पर उसका उदारीकरण नहीं कर सकते ना। संभाजी सर, धनंजय मुंडे को लेकर क्या कहेंगे सर? धनंजय मुंडे जो जिस तरह निलंबित करायची मागणी सभागृहात एकनाथ शिंदेंनी केली अहो आहे. ते शिंदे साहेब म्हणतात ठीक आहे, इथनं त्यांना कुठनं निलंबित करा, यांना महाराष्ट्रानं फेकून बाहेर काढायला पाहिजे। अशा लोकांना इच्छा सो कशी होती बोलायचं। सर, धनंजय मुंडे को लेकर जानना चाहेंगे, जिस तरह से धनंजय मुंडे को अब पद से हटना पड़ा, उन्होंने इस्तीफा दिया 3 महीने बाद। अरे धनंजय मुंडे ने वो कारण भी दे, मुझे वैद्यकीय कारण से मैं इस्तीफा दे रहा हूँ। अरे उसको 2-2.5 महीने पहले ही उसको हकलपट्टी करनी चाहिए थी। मैंने महाराष्ट्र में मैं पहला हूँ जिसने मुंडे को हकलपट्टी करनी चाहिए था, मैंने बोला था। और सिर्फ राजीनामा होके यहाँ रुक नहीं सकते हम। उसके पीछे कौन कौन है, वो संतोष भाई देशमुख के हत्या के पीछे कौन कौन है, इसमें सरकार ने इसमें डिटेल में जाना चाहिए। अबू आझमींनी भाजपकडनं सुपारी घेतली आहे म्हणून ते अशाच्या अहो कोणाची सुपारी बिपारीचं पेक्षा माझं असं म्हणणं आहे, त्याची हिंमत सुद्धा कशी होती बोलायचं। ते हिंमत कशी होती त्या शिवाजी महाराजांच्या बद्दल कौतुक करणं ना, तू काहीतरी कौतुकाचं राहिलंच, आणि त्या औरंगजेबच्या बद्दल उदारीकरण करणं, हाकलून काढायला महाराष्ट्रातून कशाला नुसतं निलंबित हे निलंबित काय करू शकणार हे नुसतं आज 2 दिवसाचा विषय, याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।